मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीचे पुन्हा टेन्शन वाढणार. महिलांना 2100 रुपये मिळणार, परंतु सगळ्याच महिलांना मिळणार का? या व्हिडिओमध्ये आपण याविषयीची संपूर्ण माहिती पाहून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत. तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनामधून आत्ता 2100 रुपये मिळणार का? मिळणार असले तर प्रत्येक पात्र महिलाला त्यांना मिळणार की यामध्ये काही नवीन अपडेट होणार आहे, या ठिकाणी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी तुम्ही काही अटी आहेत, अटीमध्ये बदल होऊ शकतो का हे देखील समजून घेणे गरजेचे आहे. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सर्व योग्य अपडेट मिळून जाईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेतून या ठिकाणी दरमहा 1,500 रुपये मिळतात. ते आता वाढून 2100 रुपये म्हणजे 2100 रुपये आता मिळणार असल्याचे देखील मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी या योजनेत रकमेत वाढ केलेली घोषणा केलेली आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये या योजनेची घोषणा अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेली होती. त्यातच आता 1,500 ऐवजी 2100 रुपये मिळणार का हे देखील पाहण्यासारखे आहे. या संदर्भात माहिती आपण पाहून घेणार आहोत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये वाढवून 2100 रुपये करेल अशी माहिती सरकारने दिलेली होती. याचा राज्यावर खूप मोठा बोजा पडणार आहे, हे देखील नक्की आहे. अजून हे सरकार ही योजना किती दिवस चालू ठेवते हे पाहण्यासारखेच आहे. यासोबतच 2100 रुपये मिळणार असल्याची घोषणा महायुतीकडून केलेली, याची पूर्तता कशी केली जाते याकडे सगळ्यांची नजर असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर देखील याचा मोठा फटका बसणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या अटी लागण्याची शक्यता आहे. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळी अनेक बदल करण्यात आलेले होते. रद्द करण्यात आलेल्या होत्या बऱ्याच अटी, जेणेकरून जास्त महिला या योजनेचा लाभ घेतील. आता पुन्हा एकदा योजनेची पात्रतेसाठी एकदा चाचणी लागू शकते. 2100 रुपये महिना मागे घेता येणार नाही, परंतु योजनेची अंमलबजावणीसाठी लावून लाभार्थी संख्या कमी केली जाणार अशी शक्यता नाकारता देखील येत नाही. आता हा लाभ नेमका कुणाला मिळू शकतो हे देखील समजून घेऊयात. जर नवीन नोंदणी करायची असेल तर नियमात बदल केलेला नाही, तर सध्या योजनेचा लाभ घेण्यासाठी याची कागदपत्रे लागतील. तीच 21 ते 65 वयोगटातील महिला या ठिकाणी लाभ घेऊ शकतात. DBTद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये देखील योजनेचे पैसे पाठवले जातात. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र, योजनेची इतर संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला माहीतच असेल. 2100 रुपये मिळणार का हे अधिवेशनामध्ये या ठिकाणी एप्रिल या महिन्यामध्ये केली जाऊ शकते अशी सुद्धा आलेली आहे. तर लाडक्या बहिणींना 2100साठी या ठिकाणी एप्रिलपर्यंत वाट पाहू लागू शकते अशी देखील अपडेट आलेली आहे. अशीच योग्य माहिती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.